हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आपण आज मस्तपैकी संडे स्पेशल चिकन कंटकी बनवतो. तर हे बघा 1 किलो भाजी आणली होती. ही भाजीसाठी म्हणजे आपल्याला भाजी बनवायची रश्श्याची, तर ही वेगळी काढून ठेवलं आहे चिकन आणि वेगळे वेगळे पीस काढून घेतलेत कंटकीसाठी. तर अर्धा किलो असेल ही चिकन. तर आपल्याला याची कंटकी बनवायची आणि आहे त्या मसाल्याची बनवायची. आणि आपण चिकन रस्सा जो आहे तर हांडीत बनवणार आहे. तर मग हांडीमध्ये मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं, म्हणजे त्याचा थोडासा असा तेलकट वास येत नाही मग भाजीचा. बघा मस्तपैकी हांडीतलं गरम पाणी करून घेतलं आहे. आणि आता 65साठी आपल्याला चिकन म्हणजे कंटकी बनवायची, त्याच्यासाठी काय काय लागणार तुम्हाला ते दाखवते. हे बघा अद्रक लसणाची पेस्ट काढली, 1-1.5 चम्मच आहे, ती मिक्स करून घेऊ. आणि पाणी न घालता आपल्याला मसाला मिक्स करायचा याच्यामध्ये. हा जो मसाला आहे कंटकीचा, आयता मसाला भेटतो मार्केटमध्ये, कंटकी मसाला म्हणून, तर त्याचं बनवतो आहे आपण आता. हे बघा. आणि 1 चम्मच आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि 10 मिनटं याला मॅगिनेट करून ठेवायचं एका साईडला. आता याला मस्तपैकी मी मिक्स करते हाताने, कारण हाताने छान मिक्स होतं आहे. पहिले 1 चम्मच याच्यामध्ये तेल घालून घेऊ आपण. तर बघा याच्यात थोडंसं तेल घालते मी आधी. बघा 1 चम्मच तेल घालून घेतलं आहे. आपण पोह्याचा चम्मच खातो तेवढं तेल घालायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घेते. आता याला मी हाताने असं छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. तर ही जी पुडी आहे कंटकीची, त्यातला अर्धा मसाला मी यूज केलेला आहे आणि 1 चम्मच तेल आणि 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट घातली. तर हे बघा या प्रकारे मी मसाला लावून घेतला आहे. अजिबात पाणी नाही घातलेलं, फक्त 1 चम्मच आपल्याला याच्यात तेल घालायचं आहे. आणि अर्धा किलो चिकनला याची अर्धी पुडी वापरायची आणि 1 किलो चिकनला 1 किलो पुडी वापरायची. तर हे बघा मस्तपैकी छान असं मॅगिनेट करायला तर आपण ठेवून देऊ. तोपर्यंत कढई चढवते मी गॅसवरती, कारण आपल्याला 10 मिनटं मॅगिनेट करायचं याला. याच्यामध्ये मीठ तिखट काहीच घालायचं नाही, पुडीमध्ये ऑलरेडी सगळंच असते त्या. तर आता आपण याला एका साईडला ठेवून घेऊ आणि फ्राय करून घेऊ आपण कंटकी. तर हे बघा कंटकी म्हणजे आपण जो मसाला मिक्स केलं होतं, मॅगिनेट करायला ठेवलं होतं, तर 10 मिनटं झालीत. आता 10 मिनटं ठेवलं होतं. थोडं जास्त वेळ बी ठेवलं तर छान, म्हणजे मसाला मस्त त्या चिकनमध्ये मुरलं जाते. बघा असं छान मस्तपैकी मिक्स केलेलं आहे. इकडं पूर्ण तयारी करून ठेवली, कांद्याची पात, कोथिंबीर, कांदा, लिंबू. आणि इकडं बघा मस्तपैकी गरम करायला ठेवलं आहे आता तेल. आता आपल्याला करायची कंटकी. याच्यामध्ये आता मस्त सुरुवातीला आधी गरम मस्त करून घ्यायचं तेल एकदम कडकडीत, आणि नंतर कमी गॅसवरती आपल्याला फ्राय करायची कंटकी. आता बघा तेल छान असं गरम झाले. तर हे बघा मस्तपैकी तेल आता गरम झाले. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकू, चिकन सोडून घेऊ आणि कमी गॅस करू. तर कमी गॅस केलेला आहे मी. आता आपल्याला कमी गॅसवरती मस्तपैकी हे कंटकी फ्राय करून घ्यायची, त्याला तळून घ्यायची मस्तपैकी अशी छान अशी. तर कंटकी कोणाकोणाला खायला आवडती त्यांनी या पटकन खायला, नाही तर संपून जाईल पूर्णपणे. हो, अंदा ही भाजीसाठी मस्त. आता थोडं जास्त तेल घातले तर बघा भरपूर सारे त्याच्यामध्ये आपल्याला पीस सोडता येतील याच्याचे. छान असं कमी गॅसवरती आता आपण त्याला तळून घेऊ. तर बघा आता आपण याला थोडंसं खालीवरती करून घेऊ एका साईडनं, म्हणजे मस्तपैकी दोन्ही पण सगळ्या साईडनं भाजल्या पूर्ण छान तळल्या जातील ते. आणि कमी गॅसवरती जास्त वेळ तळलं ना तर आतमध्येपर्यंत छान असे ते शिजतात पण आणि मस्तपैकी लागतात पण खायला. बघू शकता अशी छान अशी आपली कंटकी आता रेडी व्हायला लागली. कमी गॅसवरती जेवढं तळतं तेवढी भारी लागते ती खायला. आणि तयारी तर बघू शकता मस्त आधी कापून ठेवलं आहे कांदा वगैरे. बघा आपली मस्तपैकी कंटकी आता रेडी झालेली. 5 मिनटं मी तिला मस्त छान असं कमी गॅसवरती शिजून घेतलं होतं, म्हणजे फ्राय करून घेतलं होतं. आता एका प्लेटमध्ये काढते मी तिला. बघू शकता छान अशी आपली अगदी हॉटेलसारखी कंटकी घरीच भरपूर, म्हणजे एका याच्या पॅकेटमध्ये 1 किलो कंटकी मस्तपैकी होती घरीच. तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरी ट्राय करून बघा, अगदी भारी लागते, अगदी हॉटेलसारखीच लागते खायला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा प्लेट डेकोरेट नाही करत आहे, तुम्हाला दाखवते. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी आता, थोडीशी कांद्याची पट टाकणार आहे, एका साईडला थोडा कांदा आणि त्याच्या सोबतीला लिंबू आणि टमॅटो.
तर चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.